जस्ट मी लावतोय बस. आणि आधी मस्कारा लावलाय आणि त्याच्यानंतर तो मला आय शॅडो लावतोय. ते पण कोणता ब्रशने बघा. एकच ब्रश आहे. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ स्वयोग. सो आम्ही आज एक चॅलेंज करणार आहे, मेकअप चॅलेंज. म्हणजे युजली स्वयोगला नेहमी बघतो मेकअप करताना, तर पण मला ऍक्च्युली काय लावतो माहिती नाही. एक्झॅक्टली. त्याला असं प्रोडक्टची एवढी आयडिया नाही की काय प्रोडक्ट्स मी यूज करते किंवा ते कसे लावले जातात, ठीक आहे, कसे अप्लाय होतात ते त्याला काहीच माहीत नाही. सो आम्ही एक चॅलेंज करतोय की सुयोग माझा मेकअप करणार आहे आणि ठेवलेले आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स जे मी यूज करते डेली बेसिसला ते तू घ्यायचे आणि लावायचे, ठीक आहे. आणि मी एंड ऑफ द व्हिडिओला मी सांगणार आहे त्याला की त्याने काय चुकीचं लावलं आणि काय पहिला अप्लाय करायला पाहिजे होतं, ठीक आहे. पण लेट्स सी. मला काहीच आयडिया नाही. असं वाटतं मी आज खूप नवीनच बघतोय सगळे प्रोडक्ट्स. वाटतंय मला. सो त्याला हा ब्लश वाटतोय. ओके, मला माहित नाही एक्झॅक्टली काय आहे हे. काय आहे आय थिंक हा ब्लश वाटतोय मला. डोंट नो. सो आता सुयोग स्टार्ट करणार आहे माझा मेकअप करायला. सो आता स्टार्ट कर. येस. त्यांना दाखव, त्यांना आयडिया येईल. सेट पावडर आहे. सुयोग सेट पावडरने स्टार्ट करतोय, ठीक आहे. वाव. त्याच्यानंतर मस्कारा. त्यांनी पहिला सेट पावडर लावली आहे आणि आता तो मस्कारा लावतोय. मस्कारा लावलेला आहे मला. त्याच्यानंतर काय अमेझिंग. मला नाही माहिती त्याला. पण मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे त्याने कोणते प्रोडक्ट चुकीचे लावले आहेत आणि कोणते प्रोडक्ट त्याला लावायचे होते नव्हते ते मी त्याला व्हिडिओच्या एंडला सांगेन. हे काय ब्लश, सॉरी, हे काय आहे नाही माहिती मला काय आहे. जस्ट मी लावतोय बस. आणि आधी मस्कारा लावलाय आणि त्याच्यानंतर तो मला आय शॅडो लावतोय. ते पण कोणत्या ब्रशने बघा. एकच ब्रश आहे. आता हे काहीतरी प्रोडक्ट आहे, मला माहिती नाही काय आहे. बघूया, आपण लावून बघूया कसं दिसतंय. कोणता कलर लावू? सगळं तुझ्यावर आहे. तू सगळं तुझ्यावर डिपेंड आहे, तू कसं करतोयस. आणि गाईज मी एंड ऑफ द व्हिडिओ म्हणजे फोटो मी टाकीन जो पण सुयोग माझा मेकअप करतो आहे त्या मेकअपचा मी प्रॉपर तुम्हाला फोटो टाकेन, ठीक आहे. आणि मी सांगेन बनाने व्यवस्थित काहीतरी आहे, मला नाही माहिती काय आहे. त्याच्यामध्ये आपण हा एक कलर आहे. म्हणजे सुयोगला जेवढे पण रंगीबेरंगी कलर दिसतात तो ते घेतोय आणि टाकतोय.
गेम आहे, तोच तर चॅलेंज आहे. हे काहीतरी आहे, तेही मला माहिती नाही काय आहे. काय आहे? ओपन कर, बघ तुला काय वाटतं. आयब्रो. हां. आयब्रो साठी आहे, पण कसं यूज करायचं तेच माहिती नाही मला. तुमच्या बॅक साईडला पण आहे काहीतरी, त्याचा यूज असतो. हे काय? मी तुला हेल्प करते एकच गोष्टीसाठी. ओके बस त्याच्यानंतर सगळं तुझं आहे, तू फक्त यूज. ओके. सुयोगने मेकअप नाही केलाय, सुयोगने रंगरंगोट्या केल्या. मी थापलंय फक्त जस्ट. हे असं तू मेकअप प्रोडक्ट दाखवता ना की हे मला हे वाटतं आणि मी ह्याच्यासाठी वापरते. हे काहीतरी प्रोडक्ट आहे. वाचत बसू नको. हायलायटर. असं वाचून तर मग तुला कळणारच. बट मला माहिती नाही ते कुठे लावायचं. ओके बरं तो हायलायटर आहे, मला वाचून कळतंय हायलायटर आहे, पण कुठे लावायचं तेच माहिती नाही, त्याचा यूज कसा करायचा आहे. बाय द वे आमच्या लग्नाला एक वर्ष होईल आता डिसेंबरमध्ये, आणि गेली 1 वर्ष तो बघतोय मला मेकअप पण करता. फक्त मी बघतोय फक्त काय बघतो. products कुठल्या ते दिसतंय क्रमाने मला आता. लावते ते मला माहिती ते नाही. दिसतंय मला आता, तो फक्त बघतो. मी फक्त जस्ट बघितलं तिला मेकअप करताना. असं वाटतं मी आज खूप सारे प्रोडक्ट बघतो ज्याच्याबद्दल मला काही माहितीच नाही. लिप क्रीम. ऑफकोर्स लिप क्रीम कुठे लावणार. बेटा चांगली लावली लिपस्टिक. ही पण एक लिपस्टिक आहे. आता एक पेन्सिल आहे. त्याचा काय यूज आहे मला नाही माहिती. ह्याचा काय यूज आहे ते त्याला नाही माहिती आहे. ठीक आहे, आता तू कर. मग माहीत नाहीये तेच तर मेन टास्क आहे ना, की याला माहीतच नाहीये करायचं काय आणि त्याचा उपयोग तो काय करतोय, हेच तर बघणं मेन गेम आहे. हे काय आता, हे काहीतरी आहे. टास्क होता त्याला की जेवढे पण मी प्रोडक्ट दिले ते सगळे यूज करायचे. आता ते कसे यूज करायचे. पेन्सिल डार्क सर्कल्स अँड इम्परफेक्शन. तर हे लावायचं कुठे. गाईज तुम्ही बघू थांब थांब थांब. एक सेकंड. मला तर हातात नाही. गाईज तुम्ही बघू शकता की त्याने कन्सिलर किती सारं लावलंय. हे बघा, तुम्ही पण बघून घ्या. आता तो त्याच्यापुढे करणार काय हे मला पाहायचंय. ठीक आहे, नाही ते मला हाताने थोडं हे करायचंय. मला असं वाटतं याच्यावर थोडी सेट पावडर लावायला पाहिजे, नाहीतर पूर्ण भूत बनून जाईल. त्याने जे कन्सिलर लावलं मी तेवढे एका महिन्यात वापरते. ते मला पण जाणवलं की थोडं जास्त लागलंय.
ओके. आता डार्क सर्कल 1 महिनाच येणारच नाही डार्क सर्कल. 1 महिन्यापर्यंत ते दिसणारच नाहीये. आता ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स लावून झालेत. मला असं काय वाटत तू हे 2 प्रोडक्ट युजच नाही केलं. ते म्हणजे ह्याने हे प्रोडक्ट यूज नाही केलंय. ओके. ओके, हे बघतो मी काय आहे. आणि हेही यूज नाही केले त्याने. ओके, इथं सनस्क्रीन आहे. इथं अगोदर लावायला पाहिजे होती आय थिंक तुझ्या सनस्क्रीन. मी तुला व्हिडिओच्या एंडला सांगणार की तू काय सिक्वेन्स घेतलास आणि काय सिक्वेन्स तुला घ्यायचा होता. तो मी तुला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे की काय सिक्वेन्स तुला घ्यायचं होता आणि काय घेतलं. ठीक आहे, बघूया आपण. त्यांना दाखव तू सनस्क्रीन किती घेतली आहेस. आता मी लावते. नाही नाही, जास्त नाही घेतले, थोडीशीच आहे. त्याने सनस्क्रीन एकदम थोडीशी घेतली आहे. कन्सिलर त्याने भरपूर घेतलेलं. बाकी तर फर्स्ट क्लास है. अरे कसं बाकी सगळं फर्स्ट क्लास. हे तर मॉइश्चरायझर आहे. हे तर ऍक्च्युली मला असं वाटतं मॉइश्चरायझर कशाला यूज करतात सांग. चेहरा फुटू नये म्हणून. तुला तर ह्यासाठीच वापरतात. आम्ही तर ह्यासाठीच वापरतो. आम्हाला तर या पावडर वगैरे पण माहिती नाही. मी म्हटलं ना तसं, मुलांना एकच पावडर माहिती, पॉन्ड्स. आणि जे माझ्यासारखे फेअर असतात त्यांना तर गरज पण नाही. झालं हे ऑलवेज फ्लॉन्ट अँड फ्लेक्स करत असतो की मी गोरा आहे, मी गोरा आहे की नाही सांगा मला कमेंट. हे पण मॉइश्चरायझरच आहे. हे आणि हे दोन्ही पण मॉइश्चरायझरच आहे. की मला असं वाटतं आधी लावायला पाहिजे होतं. तू सगळं कर, मी तुला सांगेन की काय बरोबर केलंयस काय चुकीचं केलंस. हे तुझ्या हाताने लावायला पाहिजे मॉइश्चरायझर. चेहऱ्याला नाही लावायला पाहिजे. चेहऱ्याला ऑलरेडी आपण मेकअप करतो तर मॉइश्चरायझरची मला तर वाटत नाही काय गरज आहे. हाताने लावलं पाहिजे मॉइश्चरायझर. सध्या आपला मेकअप चॅलेंज चालू आहे तर तुला तिथेच लावायचं. मग याचा यूज नाही. मग अगोदर लावायला पाहिजे होतं. आता लावून काय फायदा नाही त्याचा. ठीक आहे तू कर, मग मी तुला नाही झालं ऑलमोस्ट. मला सगळे प्रोडक्ट्स यूज करून. Done? 1-2 प्रोडक्ट्स आहेत त्याचा मला यूज माहिती नाही. ठीक आहे. कुठे लावायचं तेच माहिती नाही. ओके गाईज, ह्याने मेकअप केलेला आहे. लेट मी सी इन द मिरर. मला मिरर मध्ये बघू द्या फर्स्टली तो मेकअप कसं. तसं मला भीती वाटते आरशात बघायला पण की मी कशी दिसते. मला माझ्या पूर्ण चेहऱ्यावर फक्त कन्सिलर दिसतंय, फक्त कन्सिलर आणि लिपस्टिक. काहीच नाही, लिपस्टिक बघा कशी लावले. आणि सर्वीकडे पूर्ण फेसवर त्याने फक्त ब्लश मारून ठेवला, फक्त ब्लश. सो ओव्हरऑल गुड जॉब. नॉट बॅड पण 4 लोकांमध्ये तर नक्की व्यवस्थित दिसेल. एवढा तर मेकअप चांगला केला नाही. बिलकुल नाही. एवढं की 4 लोक नावं ठेवतील एवढा तर खराब नक्की नाही केला मेकअप मी. तू आता व्हिडिओ मध्ये बघ, मी तुला सांगते तू काय चूक केलीस. ओके. हे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ठीक आहे जे मी यूज करते, हे आपल्याला मेकअपच्या स्टार्टिंगला यूज करायचं असतं. पण ह्याने एंड ऑफ द मेकअप यूज केलेलं आहे सनस्क्रीन. ठीक आहे. आपण सनस्क्रीन फक्त 2 थेंब नाही घेत, जरा जास्त घेतो आपल्या पूर्ण फेसला कव्हर होईल असं. आणि मोस्ट ऑफ दी सनस्क्रीन जास्त वापरायची असते. ह्याने काय केलं, एक टिपकूचा घेतला आणि असा टॅप टॅप केला. आणि कन्सिलर जो की आपण फक्त छोटू छोटू डॉट्स लावतो डाग असतील तर, ह्याने तो फुल कांतारा बनवलेला. पण दिसत नाही आता. दिसत नाही आता. आणि बाय द वे गाईज, जसं आपण बोलतो सेट पावडर स्टार्ट ऑफ द मेकअप कोण लावतं. सो अशा प्रकारे सुयोगने डन मेकअप तसा केलाय व्यवस्थित, पण खूप घाण केलाय. म्हणजे
आयब्रो सुद्धा म्हणजे लिटरली एखाद्या लहान मुलाला पेन्सिल हातात देऊन सांगेल की चित्रकलेच्या वहीवर चित्र काढ, तशा तो रेघा ओढत होता लिटरली असे 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 असे. डेंजर. बट कमेंटमध्ये नक्की सांगा मी केलेला मेकअप 4 जण मी तुम्हाला माझा आता म्हणजे व्हिडिओमध्ये क्लिअर नाही दिसणार, पण मी याचा म्हणजे आता त्याने जो मेकअप केला त्याचा फोटो काढून लास्टला टाकेन. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला आवडला का की खूपच भयानक केलेला मेकअप. नाही भयानक तर नक्की नाही केलं मी. सो थँक्यू गाईज, तुम्ही आमचा व्हिडिओ आतापर्यंत बघितल्याबद्दल. तुला काय बोलायचं ऍड करायचं? थँक्यू गाईज. व्हिडिओ बघत राहा. हा एव्हरी व्हिडिओ मध्ये एवढंच करतोय. थँक्यू गाईज, थँक्यू गाईज. सो थँक्यू गाईज आमचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि नक्कीच असे न्यू गेम्स आयडिया तुम्ही आम्हाला देत राहा आणि आम्ही ते ट्राय करू आणि नक्की तुम्हाला शेअर करू की ते कसे वाटत आहेत आणि कसे एन्जॉयबल आम्ही करू शकतो तुमच्यासाठी. नक्कीच प्रयत्न करू. सो धन्यवाद. थँक्यू. चलो बाय बाय. बाय बाय.